येळकोट येळकोट, जय मल्हार. नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. दुसरा व्लॉग करतोय आपण खंडोबा देवस्थान देव दहिफळ येथे. आम्ही सर्वजण निघालो देव दहिफळला आणि तत्पूर्वी आम्ही गेलो देव दहिफळच्या शेजारीच असलेल्या आमच्या मूळ गावी दिंद्रुड येथे. गाव म्हणलं की छोटे छोटे रस्ते, ती जुनी घरं आणि हे सगळं पार करत आम्ही पोचलो दिंद्रुड ग्रामस्थान येथील ग्रामदैवत असलेल्या खोलेश्वर मंदिर येथे. मंदिर तसं जुनं पण पाहताच क्षणी एक वेगळीच ऊर्जा देणारं. माझ्या वडिलांच्या बालपणी आमच्या घरातून एक जण दररोज पूजेसाठी या मंदिरात जात असत. मंदिरातील शिवलिंग दगडी आणि खूप देखणं आहे. आम्ही मनोभावे पूजा केली, दर्शन घेतलं आणि परत निघालो अगदी काही अंतरावर असलेल्या देव दहिफळ म्हणजेच खंडोबा मंदिरला. चंपाषष्ठीनंतर येथे 1 ते 1.5 महिना यात्रा भरलेली असते. येथील भंडारा, कंदी पेढा जो खूप जास्त प्रसिद्ध आहे ते घेऊन आम्ही निघालो दर्शनासाठी. मंदिरमध्ये जाताना दिसते ती ही मोठी कमान, ज्यातून आम्ही आतमध्ये गेलो, पण गर्दी खूपच होती. आम्ही दुसरीकडून पोचलो थेट गाभाऱ्यामध्ये आणि समोर साक्षात खंडोबाचं हे जलजलाट रूप पाहताच तोंडून आपोआपच येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करू लागलो. खूप छान दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रत्येक खंडोबा मंदिरप्रमाणे येथेही भंडारा आणि खोबरं उधळलं जातं बरं का, आणि त्याला खंडोबा मंदिरच्या दर्शनाचा मुख्य भाग मानला जातो. अशा छान दर्शनानंतर हा ब्लॉग इथेच पूर्ण झाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.